Hello, hello. This is the My Artifact episode number 2151. आजची तारीख आहे 13 जानेवारी 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:15 झाले. ऍक्च्युली कसं आहे की गेल्या 2 दिवसा अगोदर आय वॉज रिअली फ्रस्ट्रेटेड बिकॉज ऑफ दॅट की माझं काम नाही होऊन राहिलं होतं प्रॉपरली. या म्हणजे कसं आहे की पूर्ण दिवस टाइमपास होऊन राहिला होता, नथिंग एल्स असं काहीच होऊन राहिलं होतं. बट कसं आज असं फील होऊन राहिलंय की या इट वॉज गुड. येस, आज ऍक्च्युली मी माझे जे डिस्टन्स कॅल्क्युलेशन आहे ना फ्रॉम वन सिटी टू अनदर सिटी, ऍक्च्युली आय वॉज ट्रॅव्हलिंग 100 सिटीज इन इंडिया. सो बेसिकली आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कोणती सिटी कोणत्या दुसऱ्या सिटी पासून किती डिस्टन्सवर आहे, जेणेकरून आपण जेव्हा ट्रॅव्हल करू तेव्हा आपल्याला कन्व्हिनियंट राहील की आपण एकदम म्हणजे जवळातली जवळ सिटी कोणती आहे, ओके, त्याला पकडून मग ट्रॅव्हल करणं. तर बेसिकली या गोष्टीसाठी मला प्रत्येक सिटीचं त्या सिटी पासूनचं डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. म्हणजे समजा जर समजा माझ्यापाशी 26 सिटी आहे A to Z, ओके. आता मला कसं आहे A to B पर्यंत डिस्टन्स किती आहे 10 किलोमीटर, A to C किती किलोमीटर आहे 2 किलोमीटर, A to D किती किलोमीटर आहे 45 किलोमीटर. तर अशा प्रमाणे पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं होतं. म्हणजे A, मग त्याच्यानंतर मग B सोबत, मग C सोबत, D सोबत, असे कंटिन्यू ऑलमोस्ट Z पर्यंत. तर हे खूप लंबी प्रोसेस होती. इट वॉज रिअली बिग ऍक्च्युली. आणि मला याला डिस्टन्स कॅल्क्युलेशन करायला ऑलमोस्ट महिना लागला. येस, ऍक्च्युली म्हणजे मला माहित आहे मी करीब 10 डिसेंबरला काम सुरू केलं होतं आणि माझं आज काम खतम झालं आहे. आजची तारीख आहे 13 जानेवारीला खतम झालं आहे. मधात काही म्हणजे आता हे 5 दिवस तर याच्या लग्नामध्ये वगैरे गेले, त्यामुळे शायद असं म्हणू शकते. बट ऍक्च्युली आय एम सेइंग इज दॅट की याला थोडा वेळ लागला होता. यस, सो बेसिकली महिना लागला. यस, बट ऍक्च्युली कसं आहे की हे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण याच्यावरच म्हणजे हेच एक बेस होतं, हेच एक फाउंडेशन होतं. मग आता याच्यावर आपण काय करणार आहे, मिनिमम डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहे फ्रॉम ईच सिटी. ओके, आता डिस्टन्स कॅल्क्युलेट केल्यानंतर मग काय होईल की मग आपल्याला नाही का स्टेट वाईज कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, म्हणजे कोणती स्टेट म्हणजे म्हणजे पूर्ण स्टेटचं म्हणजे काही काही डिस्टन्स कॅल्क्युलेट होत नाही. म्हणजे अंदमान निकोबार बेट, आता इथे कोणतीच गाडी जात नाही, इथे बाय प्लेन किंवा बाय एअरनी जावं लागते. तर ऍक्च्युली ते स्किप झालं पूर्ण याच्यामधून. तर याला पण कॅल्क्युलेट करायचं आहे जेव्हा स्टेट लेवलमध्ये करू तर. ओके, मग त्याच्यानंतर मग आपल्याला हे पण कॅल्क्युलेट करायचं आहे की सीझन वाईज म्हणजे आपल्याला ट्रिप डिसाईड करायची आहे. ओके, तर ट्रिप म्हणजे आता किती, एका ट्रिपमध्ये ऑलमोस्ट 4 सिटी राहील. तर एका ट्रिपसाठी कोणतं सीझन बेटर राहील, म्हणजे विंटर आहे जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, म्हणजे कोणत्या सीझन मध्ये ते सिटीज खूप जास्त जबरदस्त दिसेल. म्हणजे समजा जर आपण अंदमानला जातोय म्हणलं तर बेसिकली त्यासाठी जे समर सीझन आहे ते जबरदस्त असतात ऍक्च्युली. तेव्हाच इथे जाणं थोडंसं मस्त वाटते. ओके, समर किंवा लिटिल बिट ऑफ विंटर मध्ये. किंवा समजा जर हिल स्टेशन असेल तर तिथे आपण हिल स्टेशन असेल तर आपण रेनी सीझन मध्ये जावं लागते. तर हे सीझन्स पण अंडरस्टँडिंग करून प्रत्येक ट्रिप मॅनेज करायची आहे. ओके, आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर बनवायची आपल्याला स्क्रिप्ट. ओके, सो इट इज स्क्रिप्ट बनवल्यानंतर मग आपल्याला मग एक कम्प्लीट डॉक्युमेंट बनवायचं आहे की कशाप्रमाणे काय काय होईल, कुठे कुठे होईल. ओके, आणि त्यानंतर हॉटेल्स, ऑफकोर्स या हॉटेल्सचं विसरूनच गेलं, हॉटेल्सचं पण पकडून घ्यावं लागेल. ओके, म्हणजे तिथे किती खर्च येईल, काय येईल वगैरे, पूर्ण बजेट, पूर्ण डॉक्युमेंट वगैरे बनवलं. बरं, याला किती वेळ लागेल, वेल मी आता सांगू शकत नाही ऍक्च्युली. वाय, बिकॉज ऑफ दॅट की बहुत सारं काम आहे. ऍक्च्युली हे असं काम नाही आहे की म्हणजे जस्ट लाईक 2 दिवस काम केलं आणि आपण पिचिंग साठी इन्व्हेस्टरला दिलो. नो नो,
जेवढी डिटेल स्टडी आपण स्वतःमध्ये करू ना, तेवढीच आपण कॉन्फिडंट राहू इन्व्हेस्टर समोर सांगण्यासाठी, पिचिंग करण्यासाठी. ओके. सो बेसिकली आपल्याला या साऱ्या गोष्टी आताच अंडरस्टँड करावं लागेल. तू इंग्लिश शिकून राहिला, दॅट इज रिअली गुड. हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण पिचिंग करायच्या वेळेस तो व्यक्ती कुठला राहील माहित नाही, तर त्यावेळेस आपल्याला इंग्लिश मध्येच बोलणं इम्पॉर्टंट आहे. फ्लुएंटली, ग्रॅमॅटिकली पण चांगलं बोलणं गरजेचं आहे. ओके. या बट आता कसं आहे की आता मी ते काम थोडंसं थांबवलं आहे बिकॉज ऑफ दॅट की मला आता पेंटचा जो आहे ना तो व्हिडिओ बनवून घेतो यार. मला असं वाटतंय की इट जस्ट लाईक जर मी त्या कामामध्ये अटकलो ना तर ऑब्व्हियसली पूर्ण महिना निघून जाईल तरी काम खतम होणार नाही. आणि पेंच कसं आहे की इट जस्ट लाईक इट इज रिअली गुड. ओके. आणि मला असं वाटतं की पेंटचं लवकरात लवकर काम खतम केलं का इट वॉज म्हणजे या. आणि ऑल्सो वन थिंग इज दॅट की युट्यूब माझा व्हिडिओ खूप प्रमोट करून राहिलाय ऍक्च्युली. यस. आता आता कसं नाही का, मला कॉमेंट वगैरे कधी येतच नव्हते या ऍक्च्युली युट्यूबवर, लाईक्स वगैरे या. ऍक्च्युली माझ्या युट्यूबवर ऑलमोस्ट 110 सबस्क्रायबर झाले आहे. आणि तो मी नागपूरचा हायपरलॅपचा व्हिडिओ बनवला ना, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी करीब 3-4 कॉमेंट येऊन राहिला आहे. ओके. आणि व्ह्यूज पण वाढत आहे आणि त्यानंतर लाईक्स पण वाढत आहे. सो आय फील रिअली गुड. या आय फील रिअली ग्रेट. सो बेसिकली आणि ते कसं आहे, ऑलमोस्ट करीब आपण महिनाभरा अगोदर, सॉरी 2 महिन्या अगोदर आपण ते अपलोड केला होता. तर इट जस्ट लाईक मला असं वाटते की आपण याला आता पेंटचा जो व्हिडिओ आहे ना त्याला बनवून आपण अपलोड करून घेऊ, म्हणजे युट्यूब थोडंसं हे होऊन जाईल का चलो हा बंदा थोडासा रेग्युलर तरी आहे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे का मी जस्ट लाईक मी माझ्या गोष्टी काम करण्यामध्ये हे बिझी होऊन झालोय आणि जस्ट लाईक मला म्हणजे युट्यूबला असं रिअलाइज झालंय की हा बंदा रुटीन फॉलो नाही करत आहे, म्हणजे कंटिन्यू अपलोड नाही करत आहे, तर मग शायद तो माझे व्हिडिओ प्रमोट नाही करतील. सो बेसिकली ऍक्च्युअली नाही का, माझ्या घरासमोर इथे झाड आहे. ओके. आणि झाडावर नाही का एक बॅट आहे जो बहुत मोठा आहे आणि तो असा उलटा लटकून आहे. आणि मला बहुत जास्त भीती वाटून राहिली. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट ही वॉज काइंड ऑफ लाईक रिअली क्लोज टू मी. बिकॉज ऑफ दॅट की मी इथे रूफ टॉपवर नाही काहीतरी फिरून राहिलो आहे आणि इथे तो असा बॅट मला दिसून राहिला. आय 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 फील रिअली अनकम्फर्टेबल. आणि इतका खतरनाक दिसून राहिलाय तो का, बहुतच खतरनाक या ऍक्च्युली. हे जसं लाईक नाही का ते भूत असतात ना, ते एकदम उलटे चालतात, म्हणजे असे असे सिलिंग वर चालतात वगैरे, त्याप्रमाणेच असं वाटून राहिलाय. बिकॉज ऑफ दॅट बॅट कसा उलटा राहतो ना, उलटा लटकतो. त्यामुळे आणि आय हेट, इट नॉट हेट बट ऍक्च्युली इट्स मी त्याला कधी जवळून बघितलं नाही. ओके. आणि it's a bat. It's sometimes like it's really scary. Trust me. Bat is not a lovable animal. Actually, it was very scary. Trust me. Yes. इतका खतरनाक दिसतो ना बॅट की बहुतच जास्त. ऍक्च्युली उंदरासारखाच दिसतो म्हणा. आपल्याला असं फारशी भ्यायची काही गरज नाही म्हणा. वाय? बिकॉज ऑफ दॅट की बॅट आहे ना तो माणसाला भीतो. ओके. आणि दुसरी गोष्ट की तो कधीच माणसाच्या जवळ जात नाही. व्हाय? कधीच नाही, चुकून सुद्धा पण जात नाही. येस. व्हाय? कारण त्याचे जे इयर्स असतात ना, ते इयर्स इतके जास्त हे असतात की ते अल्ट्रासोनिक साऊंड पण पकडतात. अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे जे इतके मायन्यूट साऊंड आहे ना ते पण पकडतो. ऍक्च्युली त्यांचे जे विजन आहे ना, त्यांच्या विजन मध्ये काहीच नाही, म्हणजे त्यांना असं काहीच फारसं दिसत नाही. ऍक्च्युली डे मध्ये लिटल बिट ऑफ दिसत असेल, बट नाईट मध्ये त्यांना मे बी शायद दिसते नाही दिसत. बट मला एवढं माहिती आहे की त्यांचं विजन फारशी स्ट्रॉंग नाही आहे. बट त्यांची हिअरिंग कॅपॅसिटी इतकी जबरदस्त आहे ना की बहुतच जास्त, म्हणजे ते आपण जेव्हा नाही का, वा आता माझी थोडीशी फाटली होती, आता त्याने टेक ऑफ घेतलं त्या झाडावरून. ओके. या म्हणजे बॅट काय असतात ऍक्च्युली, आपण जे ऐकतो ना ते लेअर मध्ये नाही ऐकतो. आपण जे ऐकतो ते एक युनिक याच्यामध्ये ऐकतो. म्हणजे जस्ट लाईक तुम्हाला एकाच दमात खूप काही आवाज ऐकायला येतात. म्हणजे की कोणी बोलत आहे. ओके. त्यानंतर तुम्ही चालत आहे किंवा
हवेचा आवाज किंवा एखाद्या दूर लोका डिस्टन्स वाईल दोन पोरं खेळून राहिले तर त्यांचा आवाज वगैरे. ओके, तसा आवाज ऐकून घेऊन राहिलाय. ओके, बट तुम्हाला याच्यापेक्षा मायन्यूट आवाज ऐकून राहिला का? म्हणजे म्हणजे की इथे क्रिकेट्स पण आहे. ओके, जे असे कावको करतात, जोपर्यंत आपण लक्ष देत नाही ना तोपर्यंत आपल्याला आवाजच ऐकू येत नाही. ओके, ऍक्च्युली कसं आहे, बॅट मध्ये पण नाही का एक प्रकारे ह्युमन काइंड ऑफ इंटेन्सिटीज असते, बट कसं आहे त्यांची थोडी एक्स्ट्रीम असते. या म्हणजे ते कसं आहे की ते प्रत्येक आवाजावर लक्ष देतात. म्हणजे आपण कसं आहे, आपण ज्या आवाजावर लक्ष देतो ना तो आवाज आपल्याला जास्त ऐकायला येतो. सिम्पल गोष्ट आहे. या जस्ट लाईक जस्ट 1 मिनिट तुम्ही शांत राहा. ओके, आणि तुम्हाला ज्या आवाजावर लक्ष करायचं आहे ना, म्हणजे तुमच्या अवतीभोवती जेवढे पण आवाज येऊन राहिला आहे त्याला तुम्ही जस्ट 1 मिनिट अंडरस्टँड करा. ओके, तुम्ही काहीच बोलू नका, जस्ट चुप राहा आणि स्टेप बाय स्टेप नाही का तुम्ही प्रत्येक आवाजावर लक्ष द्या. डिड यू फील दॅट? या ऍक्च्युली कसं आहे, आपण जोपर्यंत लक्ष देत नाही ना कोणत्या ह्याच्यावर तोपर्यंत आवाज आपल्याला ऐकू येत नाही. ओके, आता माझ्यापासून करीब 800 मीटरवर एक हायवे आहे आणि हायवेवर खूप साऱ्या गाड्या चालून राहिल्या, पण मला त्याचा आवाज ऐकू येऊन नाही राहिला. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट इट इज रिअली फार अवे. बट जे बॅट्स आहे ना त्यांना ते हायवेवर असलेले जे व्हेकल्स आहे ना त्यांचा पण आवाज एकदम क्लिअरली ऐकतोय, कारण ते खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांच्या ऐकण्याच्या याच्यामध्ये. या बॅट बहुतच मोठा आहे, ट्रस्ट मी, इट वॉज रियली बिग बॅट. या काइंड ऑफ रियली फट रही है मेरी लिटिल बिट. बॅटमॅनला बॅट आवडत असेल का? का माहिती यार. इट इज लाईक समटाइम्स इट जस्ट लाईक मे बी शायद लहानपणी त्याला बॅट चावलं असेल त्यामुळे तो बॅटमॅन बनला असेल. नाही नाही नाही, असं की नाही आहे. मग व्हाय ही कॉल्ड हिमसेल्फ बॅटमॅन? आय डोंट नो. या इट जस्ट लाईक बॅटमॅन पाशी अशी कोणती सुपर पॉवर नाही ऍक्च्युली. ही इज ऍक्च्युली स्मार्ट गाय अँड रिच गाय ऍक्च्युली. मोस्ट इम्पॉर्टंट, ही इज अ व्हेरी रिच गाय. या आणि ही इज काइंड ऑफ लाईक अ ह्युमन, बट इट्स इट्स त्याच्यापेक्षा कोणी पॉवर वगैरे की नाही अशी कोणतीच वगैरे. बट या ही इज इंटेलिजंट ऑन हिज ओन वे. दॅट व्हॉट आय एम सेइंग. दॅट्स हाऊ. जर तू म्हणशील का बॅटमॅन एखादी कार उचलत आहे तर ही वोंट डू दॅट, बट ऑफकोर्स असं करू शकतो तो. व्हाय? कारण त्याच्यापाशी असे काही गॅजेट्स वगैरे तो बनवतो जेणेकरून तो तशाप्रमाणे काही ना काही करतो. इट्स काइंड ऑफ लाईक अ आयर्न मॅन. येस, बट आयर्न मॅन पाशी कसा सूट आहे, याच्यापाशी पण सूट आहे, बट एक प्रकारे कपडा, लेदर आणि काइंड ऑफ लिटिल बिट ऑफ गॅजेट्स असतात बॅटमॅन पाशी. आयरन मॅन पाशी हा कम्प्लीट एक प्रकारे आयर्न सूटच आहे. येस, म्हणजे जेव्हा हा जो टोनी स्टार्क त्या आयरन सूट मध्ये जातो तेव्हा तो सगळ्याच गोष्टी करू शकतो. म्हणजे उडू शकतो, गोळी मारू शकतो, गाडीला थांबवू शकतो, उचलू शकतो, पटकू शकतो. ही कॅन डू व्हॉट एव्हर ही वॉन्ट. सो या, why am I talking about superheroes? Yeah, actually I'm. Whoa. हो 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 हो. हम मेरी फट रही है डूड. इट्स अ रिअली बिग बॅट, ट्रस्ट मी. इट्स लाईक समज जर तू त्याच्या पंखाला नाही का एक प्रकारे असं एक्सपांड करशील ना, ट्रस्ट मी, जस्ट लाईक समज जर एक दोन नाही करीब 3-4 फूटचा होईल तो. इतका मोठा आहे तो बॅट. वेल आज तर काही फारसं काही आहे नाही. येस, आज ऍक्च्युली मी खूप काम केलं आहे. येस, इट वॉज लाईक दॅट. आज सकाळी मी करीब 11-10 वाजता वगैरे कामावर लागलो आणि 10 ते कंटिन्यू 1 वाजेपर्यंत काम केलं. ओके, नंतर 1 वाजता मग मी थोडंसं जेवण वगैरे केलं, आंघोळ वगैरे केली. ओके, त्यानंतर थोडंसं इंग्लिश सेशन घेतलं. येस, आणि त्यानंतर मग मी 3 वाजता पुन्हा बसलो, 3 ते 5. ओके, मग 5 वाजता खेळायला गेलो. त्याच्यानंतर मग मी आलो तर मी माझ्या याच्यावर काम करणं सुरू केलं, एडिटिंगवर. ओके, माझा पेंटचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर पेंटचा व्हिडिओ कसा बनवशील? ओके, फर्स्ट ऑफ ऑल
पेन्स नाही का पहिले जो स्ट्रीट व्ह्यू आहे ना तो पहिले अपलोड करून घेतो. ओके. मी जो शूट केला आहे तर मे बी मला असं वाटतं की ऑलमोस्ट करीब याचे 2 व्हिडिओ बनेल अर्धा अर्धा घंट्याचे. ओके. इट वॉज रिली गुड. ओके. बट मला थोडेसे एडिटिंग वगैरे करून साऊंड डिझायनिंग करायचे आहे कारण आवाज इज काइंड ऑफ लाईक रिली सक. एक गोष्ट चांगली आहे की मला वॉप स्टेबलायझर अप्लाय नाही करावं लागेल. व्हाय? कारण मोस्टली जो मी शूट केलाय तो हँड हेल्ड शूट केलाय विथ गिम्बल. ओके. म्हणजे गिम्बलने शूट केलाय विथ हँड. सो बेसिकली काय होते की लास्ट टाइम जेव्हा मी नागपूरचा जेव्हा शूट केला होता ना तेव्हा गिम्बलचा माउंट होता तो माउंट होता स्टँडवर आणि स्टँड होता तो डायरेक्ट माउंटेड होता गाडीवर. ओके. तर गाडीचे जे छोटे छोटे व्हायब्रेशन्स आहे ना ते व्हायब्रेशन फ्रेम मध्ये डायरेक्ट येऊन राहिले होते. ओके. मी फक्त हाताने सपोर्ट देऊन राहिलो होतो बस, बाकी काहीच नाही. येस. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा तुम्ही म्हणजे कसं आहे जेव्हा तुम्ही गाडी चालवता म्हणजे तुमच्या समोर एखादा व्यक्ती आहे तो गाडी चालवत आहे 2 व्हीलर. ओके. आणि समजा जर तुम्ही तुमच्यापाशी गिम्बल आहे आणि गिम्बलचा स्टँड ऍक्च्युली गाडीला लागून आहे म्हणजे ते गिम्बल ऍक्च्युली गाडीवर आहे, तुम्ही त्याला होल्ड नाही करू नये, तुम्ही फक्त त्याला फक्त सपोर्ट देत आहे. ओके. तर अशा वेळेस काय होते की गाडीचे जे छोटे छोटे व्हायब्रेशन आहे ना ते गिम्बल पकडतो आणि ते फ्रेम मध्ये पण इन्क्लूड होते. ओके. बट समजा जर तुम्ही ते स्टँड काढता आणि गिम्बल तुम्ही तुमच्या हाताने पकडता. ओके. म्हणजे जेणेकरून काय की गिम्बलचं पूर्ण वजन तुमच्या हातात आहे ना की गाडीवर आहे. तर अशा वेळेस काय होते की गाडीचे व्हायब्रेशन्स नाही का फ्रेम मध्ये येत नाही कारण तुमची बॉडी ऍब्झॉर्ब करून घेते ते जर्क्स. ओके. आणि मोठे मोठे जर्क असेल ना तर ते गिम्बल हँडल करून घेते. तर म्हणजे एकदम स्मूथ ट्रान्झिशन वाटते. ओके. तर याच्यामध्ये मला असं आणि पेंच मध्ये मी असंच केलं. ऍक्च्युली आम्ही इथे 2 व्हीलर नाही केली होती, आम्ही इथे जिप्सी केली होती. आता जिप्सी मध्ये केल्यावर तर मग आपल्याला आरामात उभं राहता येत. मी मस्त उभं राहिलो आणि मस्त हातात गिम्बल पकडला आणि शूट केला. तर जेणेकरून काही जर्क ना आले, व्हेरी स्मूथ आहे आणि इट वॉज रिली गुड. ओके. बट बहुत सारी एडिटिंग बाकी आहे, कलर ग्रेड बाकी आहे आणि साऊंड डिझायनिंग. येस, साऊंड डिझायनिंग इज रिअली इम्पॉर्टंट. येस, सो आय हॅव टू डू दॅट. मग त्याच्यानंतर मग पेनचा आपला एक थोडासा सिनेमॅटिक किंवा समथिंग असं काहीतरी बनवायचं जेणेकरून लोकांना आवडेल. ओके. सो आता एवढंच, फारसं काय आहे नाही, जास्त बोलत नाही मी कारण मला कामावर बसायचं आहे. ओके. 17 मिनिट झाले आहे. आता जेवण केलं मी. आय फील रिअली गुड. ऑल्सो मी आज एक्सरसाइज पण केली, मस्त धावलो सुद्धा. सो यस. काही लोकांना नाही का असं वाटत असेल म्हणजे म्हणजे तुला असं वाटत नाही का की तू जे एक्सपेक्ट करून राहिला आहे एवढं सारं खरंच होईल? ऑब्विसली येस. मला असं बिलकुल असं वाटत नाही का असं होणार नाही कारण मी कसं जेव्हा मी काम करतो ना तेव्हा मला असं रिअलाइज होते की येस इट विल बी हॅपन, इट विल डेफिनेटली हॅपन. येस. कारण मी खूप साऱ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करून राहिलो आहे. सो मेनी थिंग्स. वो इट्स अ उल्लू. अरे मेरे बाप. इट इज लाईक माझ्या घरासमोर जे झाड आहे ना ते इतके मोठे झाले ना खूप सारे असे वाईल्ड अॅनिमल्स येऊन राहिले आहे. आणि आय सॉ अ उल्लू. ऍक्च्युली उल्लू उल्लू म्हणजे उल्लूला इंग्लिश मध्ये काय म्हणते आय डोंट नो. बट यू नो दॅट या उल्लू इज काइंड ऑफ लाईक तो नाही का असा एक पक्षी असतो त्याची मान कम्प्लीट 360 घुमते. नाही 360 नाही, कम्प्लीट हो 360 घुमते. सो इट्स उल्लू ऍक्च्युली. Whatever. So many wild animals coming to here. Okay. So yes. So right now this is the end. This is the my artifact episode number 2120, 2151. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.